लाखो रुपये खर्च करून लेकींची लेकरांची लग्न करताना आमचा येड्यांचा सत्कार घेता तुम्ही, आमची काय लेवल आहे काय कुवत आहे, नेते मंडळींचे सत्कार घेता तुम्ही, एका सत्काराला 200 रुपये खर्च करता आणि शेवट पाहताना अख्खी रेलचेल सगळ्या कार्यालयात तोच त्यातला एक फेटा आचारी उचलतो आणि भाजीची कढई खाली घेतो. काय किंमत आहे? व्हॅल्यू शोधा. प्रतिमा तुमची वाढली पाहिजेत. अरे लाखो रुपये नाहक खर्च करून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद केलं मोठेपणासाठी. मोठेपणासाठी तुम्ही तुमची किंमत शोधा. अरे साधी माशी छोटी लाकडाच्या वखारी बसू द्या, त्या वजनन काट्या काय असं वजन जास्त जायचं, धापास धापल्या जाते का जास्त. तीच माशी किराणा दुकानाच्या वजन काट्यावर बसली किती गुळ जास्त जाईल हो. पण तीच छोटीशी माशी कर्जत मधल्या ज्योतिचंद भाईचंद सराफ, चंदू काका सराफ, कोठारी गोल्ड सोन्याच्या मापावर बसली तर आज 2 ग्रॅमची माशी तिची किंमत आज 21,000 आहे. म्हणून तुम्ही कोणाबरोबर बसताय ही तुमच्या जीवनाची प्रतिमा आहे. विठ्ठल ती शोधलं म्हणून अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, तो क्षण गोड करे देवा, तो क्षण गोड कर. तो क्षण माझ्या संत मायबापांनी गोड केला. काही नाही मिळवलं. देण्याची वृत्ती असावी, वृत्ती मिळवण्याची नसावी. लाज वाटायची वा तुझा मनविता दास देवा. उपरनं बांधून जगाला ज्ञान शिकवायचं ना आम्हीच विषयांच्या दारामध्ये गिरट्या घालायची. नाही बरं वाटत हो. जगाला ज्ञान देत ज्ञान देत ज्ञान देत आम्ही कधी लाखाच्या मोहर गेलो एका कार्यक्रमाला हे कुणालाच कळालं नाही. तुम्ही फक्त 1000च कमी देऊन बघा. 3 किलोमीटर वड्यातनं गाडी आम्ही माघारी आणतो. काय आमच्या वैचारिक पातळी राहिली नाही खरं काय. जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना ते तैसा संसार पाहता पाहता गारुड्याचा खेळ दिशे क्षण भरी तैसा संसार दिसे खरा तैसा संसार. महाराष्ट्र भूमीचं कर्तृत्व गाजवलं माझ्या संतांनी. आज ती नीतिमत्ता राहिली नाही रे. अरे कोण्या गरीबाच्या भाजीच्या देठाला आणि कोण्या महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या पदराच्या काटाला जर हात कोणी लावला तर त्याचा हात कलम केला जाईल ही छत्रपतींची वाणी होती. आज अरे बंद पडलेल्या एसटी मध्ये एखाद्या लेकीवरती अत्याचार होतो तर कोणाच्या अंतकरणामध्ये कळवळा नाही येतो. त्या कोरटकरासारखा दलिंदर माणूस माझ्या छत्रपतींना नावं ठेवतो. निस्तेज आणि मुरदाड झालेलं तुमचं अंतकरण नाही कळवळा येत. त्या सोलापूरकर सारखा अपशब्द छत्रपतींना बोलतो. लाज नाही वाटली आपल्या अंतकरणाला काही सुद्धा काही सुद्धा. कोणी कोणी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांचं गुरु बदललं नाही काय वाटलं. पुतळा पडला नाही काय वाटलं. अंतकरणाला वाटावा हा कळवळ आहे. तो तुकोबरायांकडे होता आणि ते त्यांनी जपलं, ते त्यांनी टिकवलं. म्हणून टिकवत चला मायबाप, टिकवत चला. मालकाच्या पाठीमागं मालकिनीनं टिकवलं म्हणून बापाच्या पाठीमागं आईचा सुद्धा तेवढाच हातभार आहे. अरे खांद्याला खांदा लावून आयुष्यभर संसार केला. आज तो भाव कोणाकडे हो. वाव जाऊ बोलायचे पहिल्या काळात. आज सगळं आरोतराव एकिरीवच गाड्या सगळ्याच्या चालल्यात चालल्यात का नाही बाबा. आम्ही सहज एक जणाच्या घरी चहा प्यायला गेलो. 15 मिनिटं झालं तरी चहाचा तपास नाही. तर त्याचा चहा तर विषयच आहे बरं का. 150 वर्षापूर्वी सोनं लुटून नेलं इंग्रजांनी, बुकनी ठेवून गेलं. पण चहासाठी आग्रह केला म्हणून गेलो आम्ही. 15 मिनिटं चहा येईना. शेवटी त्यानं हाक मारली, कुंदा चहा मिळेल का यंदा. तिकडून आवाज आला, लय कटाळा आलाय रे जीवाला, पातेलं घासतो का मुकुंदा. तिथून सुरुवात आहे विठ्ठल. तो क्षण गोड कर, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणून देवा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता
शिंदे पावलो विसावा हाताने शिंदे पावलो विसावा हाताने शिंदे निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची आता विसावा पावला. हे विसाव्याचे क्षण आहेत. आता धाव नाही राहिली. तृष्णा संपली, तहान संपली. आता एकच इच्छा आहे देवा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. समाधान करा माझं. फार गोड काकडा हो. आता फक्त सप्ताहात नावाला टाकला जातो काकडा, आता होत नाही. बऱ्याच गावांचा काकडा बंद आहे. मायबाप हवा आमच्यासारख्या येड्यांची 1000 कीर्तन नका ऐकू, पण काकड्यातला एक अभंग ऐका. आंधळा मुका बहिरा जोगी, काय गोड अभंग. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेवा राखा काही भाव. बहुत दिवस पेरा आलायन गान, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. त्याच्यामध्येच शकुनी एक लिहिला, अरे आई तुळजाभवानीचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं, आई यमाई मातेचं आराध्य दैवत राशीन क्षेत्राचं, तिची तुम्ही आम्ही लेकरणार आहे. मग आईला का विसरायचं? नाही विसरायचं. अरे ती आई म्हणजे साक्षात कोरेश्वराची पार्वती. अरे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आली माई माझे नाव, शकून सांगावया आली माई माझे नाव. शकून सांगावया आली माई माझे नाव, शकून सांगावया
सांगून नेईल सरती शेवटी गजनार्दनी आमचे काय बजाईल गजनार्दनी आमचे काय बजाईल पिंगळा 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 महादारी बोल बोलित देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोलित देखा पिंगळा महादारी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची म्हणून देवा ज्या पवित्र भूमीत आम्ही जन्मलो आम्ही तो देव सोडून दुसरीकडे कुठंच जात नाही. गावातल्याच भैरोबाला पाणी नाही चारी धाम इमानाने केलं. कशाला केलं? कितीतरी पोरांनी आग्रह केला बाबा 144 वर्षांनी आलंय मला प्रयागराजला जायचंच. म्हणले गावातल्या कोरेश्वराला दर्शन घ्याय ना प्रयागराजला जाऊन तरी काय केलं? किती टक्के लोकांनी देव पाहिला? किती टक्के लोकांनी साधू मुनी पाहिले? अहो बरेच गेले त्यांनी तर ती माळा विकणारीच तुडवले हो. हजारो माणसं बेघर झाली. नाही बातम्या आल्या हो, नाही बातम्या आल्या. 30च लोक गेली ह्या बातम्या आल्या. अजून हजारो लोक घरी यायचेत. नाही कोणी सांगू शकत. ज्यांनी गेलं त्यांनी तरी कुठं देव पाहिला रे? ओ भी उधर जाके आंखों में ही डूब गए. तिथं जाऊन बी मोलांनी नसच पाहिले ना. मग तिथं जाऊन मोनालिसा पाहण्यापेक्षा आपलं गाव बघितलं असतं तर चांगलं झालं असतं. तिथं जाऊन विचारलं तुझं डोळंच का गारोळं, तू इकडंच का आले तिकडंच का आले. तिथंही जाऊन विकारच करायचा होता तर इथं होतं. कशाला तिथं जाऊन 10-10, 11-11 फुटाचे मैल्याचे ढीग केले रे? का तिथं प्रदूषण माजवलं? जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आता तिथला पीएच प्रदूषणाच. का केलं असं? आपल्या भूमीला प्रयागराज माना. आपलं वैभव आपलं चारीधाम आहे म्हणून देवा कोणासमोर आम्ही हात पसरत नाही. आम्ही कधीच सत्तेच्या बाजूने नाहीत तर कायम आम्ही सत्याच्या बाजूने. देवा मला ज्या देवानं घडवलं, ज्या देवाच्या पायरीवरती 1.25 महिन्याचं मला असताना मांडलं त्या कोरेश्वराशिवाय मी सेवा करणार नाही. म्हणून माझ्या गावाचं दैवत माझ्यासाठी वैभव आहे. माझ्या गावाचं दैवत माझ्यासाठी चारोधाम आहे. म्हणून देवा मी कोणासमोर हात पसरणार नाही. जे काय मागायचं असेल मी तुला मागल. आणि नाव देवा तुझंच घेईल रे. कटावरी कर नाही ज्या देवाचे तयाचे नमगे ही दर्शन. ज्याची नाम साधना कमरेवर हात ठेवू नये त्या पांडुरंग परमात्म्याचंच मी दर्शन घेईल. देवा बाकी कोणाला मी शरण जाणार नाही आणि बाकी कुठंच जाणार नाही. किती बोबाट यामध्ये अमक्या ठिकाणी देव निघाली ट्रकाचे ट्रका भरून. अरे आपलं दैवत कधीच सोडायचं नाही. देवा मी अखंड तुझंच नाव घेईल. तेरा नाम लिया तुझे याद किया सदैव देवा तुझी आठवण काढली. विठोबा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली. या बेचाचे नाव मंगलाचे तिने गुणे मंगल असं परमात्म्याचं नाव आहे. आणि ते देवा माझ्या अंतकरणामधून घेण्याची वृत्ती निर्माण झाली. ते नाव चांगले, नाम चांगले चांगले.
माझे कंठी राहू भले कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, जोपर्यंत आहे तोपर्यंत नाव घेणार देवा. हे कुणाला राखता आलं नाही, हे कुणाला ठेवता आलं नाही, हे कुणाला सांभाळता आलं नाही. एकदा जीव गेला की माणसं नावाने सुद्धा ओळखत नाहीत रे. बॉडी आली का पुण्याहून, बॉडी नेली का बाहेर. फक्त श्रद्धांजलीचा मात्र रेल चेलय प्रत्येक भागांमध्ये, पण खाल्लं लाकूड वर घे, वरचं लाकूड खाली घे, सारी कारभारी, पण जळावं मात्र लागतं एकाला. आयुष्यभर जगासाठी पळत होतो, पण शेवटी स्मशानात एकटा जळत होतो. एकटा जळावं लागतं रे, कोणी नाही. देवा तुझं नाव मात्र येतं बरोबर. अंतकालेची मामे स्मरणता कलेवरम, कलेवरावर पडेपर्यंत देवा तुझ्या नामाची साधना होती. म्हणून हे कोणाला थांबवता आलं नाही, कोणालाच राखता आलं नाही, हे साठवता येत नाही कोणाला. देह जाईल त्यासी काळबा खाईल, करेन मुजासी दगडा नाही राखता येतो. हे वय थांबवता येत नाही कोणाला. जाहिराती भरपूर येत, मानो जिंदगी थमसी जाय, झंडू केसरी जीवन. पण आयुष्य थांबतं का? नाही थांबत आयुष्य. माझ्या बरोबर मुंबईला कीर्तनाला जाताना बाबांचा आग्रह होता. एक बाबा आलं, म्हणले महाराज मला नाही तुमच्या बरोबर. म्हणलं कशाला यायचे? फाऊन दे करावं. म्हणले माझ्या तरी जीवाची मम आहे एकदा. काय असं बघाय? अहो म्हणले देश राज्याचं नाक आहे आपल्या, बघू दे की. पोरांनी नाही कधीच नेलं, मला तरी येऊन द्या. मग बाबांना मुंबईला नेलं. 3-4 तासाचा प्रवास. काल्याच्या कीर्तनाला जायचंय सकाळी 3:30 वाजता आम्ही घरनं निघालो. मी वाटणी झोपलो, पण ड्रायव्हर बरोबर बाबा नाही झोपलं. बाबा अख्ख्या वाटणी जाग. आणि मग वाटणी गार वारा खंडाळ्याच्या मोहर, लोणावळ्याच्या मोहर चालू झाला. लोणावळ्याच्या पुढं ड्रायव्हरला म्हणत होते, ड्रायव्हर साहेब काय बाबा पाणी, काय वार आहे, काय झाडे, काय डोंगर आहे. तर म्हणले कसलं भारी वाटतं इकडं. मुंबईला सकाळी 7:30 वाजता आम्ही पोचलो. आता मुंबईची लगबग सगळ्यालाच माहिती. पोटाच्या आशेनं धावणारी माणसं रे. 1939ला महात्मा गांधींनी गावाकडे चला म्हणले, पण कोण गावाकडे येतंय हो? सगळ्यांची धाव तिकडं. मग तिथं फुटपाथ वरून 4-5 म्हाताऱ्या महिला तासभर व्यायाम करून आतमध्ये चालले होते. आता तिथं 20-20 मजली बिल्डिंग. तिथं पकवाजाला आम्ही म्हणलं आम्ही काय तुझ्या फ्लॅटमध्ये येत नाही वरच्या, तूच खाली ये, आम्ही इथं थांबलोय. मग बाकावर बसले बाबा बघत होतं म्हाताऱ्या महिला कशा व्यायामाला जातात. म्हाताऱ्या महिला व्यायाम करून जायच्या आणि लिफ्ट मधून चढायच्या वरती. आता लिफ्ट बाबांनी पहिल्यांदाच बघितली होती बरं का. 5-6 महिला लिफ्ट मध्ये आत जायच्या आणि तितक्याच वेगानं 5-6 मुली त्यात लिफ्ट मधून बाहेर निघायच्या 8च्या शिपला जाण्यासाठी. 5-6 महिला आत जायच्या, 5-6 मुली बाहेर निघायच्या. बाबा म्हणले बघा आता हे तरा. अहो म्हणले म्हातारे आतमध्ये जाते तर त्या मिशनीत आणि तरण्या मुलीच होऊन बाहेर येते. तो अहो 5-6 वेळेस तसंच घडलं. 5-6 म्हाताऱ्या व्यायाम करून आत जायच्या, 5-6 मुली कंपनीला जाण्यासाठी बाहेर निघायच्या. म्हणले महाराज आपल्या भागात नाही का अशी मशीन यायची? म्हणलं काय झालं? अहो म्हणले माझ्या डोळ्यात देखत 5-6 म्हाताऱ्या आतमध्ये गेल्या राहू आणि पुरीच होऊन बाहेर निघल्या. काय इच्छा आहे बाबा? म्हणले महाराज गाडीत जागा होते राहू. म्हणले आपले म्हातारे नसते का येताना आणले विठ्ठल. कोणी हे आयुष्य थांबवू शकत नाही. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणून काय जाण ठेवा, ज्यानं जन्माला घातलं ते आई बाप, ज्यानं आपल्याला वाढवले ती मायभूमी, आणि ज्यानं हे जीवन दिलं ती मातृभूमी. आई तू कुठेही असू दे ग. मुठभर माती जर पाण्यात टाकली तर तांबडा तवंग पाण्यावर येतो. हे माझ्या मातृभूमीला जगवत असताना जपत असताना सांडलेलं रक्त आहे. म्हणून आई आयुष्यभर तुझं जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं वह याद रहे तू. हे आमचं कर्तव्य. म्हणून आईबाप गेल्यानंतर अरे गड्यानो पंच पक्वानाच्या पंक्ती घाला हे मी नाही सांगणार, तुकोबराय सांगतात. चित्यांना ही अन्न आणि मेल्याव पिंडदान. जिवंत माणसाला अन्न घालताना भांडणं आणि मेल्याव काय लाखो रुपयाच्या पंक्तीन वैभवाची साधनं तुम्ही देत बसता रे.
म्हणून सुरेश भटासारख्या गझलकारांना म्हणावं, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझी माय पूजा केली ग. सकल तीर्थाची निदुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आणि आज साक्षात 10 रुपयाच्या अगरबत्ती 10-15 रुपयाच्या तेलानं बापाची कीर्ती उज्वल होत नाही. सुरेश भटानं सांगावं, घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. बाबा तुझी र पुण्याई माझ्या देहात साचली आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. बाबा तुमच्या पायाचं रूप दिसत वेगळं तुमच्या पायाच्या चिरेत माझ्या विठूच रावळ. जगाचा बाप मी माझ्या बापामध्ये पाहिला. एवढी सेवा केली एवढी साधना केली. जोपर्यंत आईचं पवित्र दुधाची आठवण आहे ना, अहो सुपारीचं खाण नाही खायचं देवा. माझ्या जर हातात सुपारी दिसली तर माझ्या परमार्थाची किंमत शून्य आहे. आईच्या दुधा इतकं पवित्र देह आहे तोपर्यंत जतन करा, सांभाळत राहा. तीच आईसाठी वडिलांसाठी आपल्या पितरांसाठी श्रद्धांजली होईल. पिंडपदावरी दिला पुलेकरी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. त्या देवा ऋणातून उतराई कर तितकं कष्ट बाबांनी केलं बरं का, तितकं कष्ट. म्हणून अभिमान बाळगत चला, अभिमान बाळगत चला. पुन्हा ही माणसं एकदा मातीआड गेली ना पुन्हा मिळत नाही रे. अरे हिमालयासारखा बाप होता, पार्वतीच्या डोक्यावर अक्षदा टाकताना रडला. कण्वासारखा मुनी होता, शकुंतलेची पाठवणी करीत असताना रडला. आणि जनकासारखा विदेही राजा होता, सीता मांडवातून जात असताना दाही मोकलून रडला. सीते अगं मांडपाचा खांब मांडीवर गळून पडला ग जळून. याज्ञवल्क्य ऋषी कथा सांगत होते पण लक्ष विचलित केलं नाही. पण तू जात असताना आज अंतकरणातून दुःख होतं. आयुष्यभर तुमच्या सुखदुःखासाठी झटणारी ही माणसं माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. असं बाबांनी अपार कष्ट केलं. दोन्ही मुलं उत्कृष्ट घडवली. मुलगी गोड अशा संसारामध्ये आज आनंदात आहे. नातवंड आज वेल क्वालिफाईड आहे तर नाती वेल क्वालिफाईड आहेत. आज बंधू असतील, भावकी असेल, आज समाज असेल. आजही गेल्यानंतर त्यांची आठवण निघते. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून देवा आमची अपेक्षा नाही आम्हाला मोक्ष मिळावा, आमची अपेक्षा नाही देवा आम्हाला गती मिळावी कुठली. उलट देवा ज्या 4 दिवसाचा आयुष्य ते आनंदानं तुझ्या बरोबर जगू दे. ज्या मुक्तीच्या पाठीमाग हे जग लागलं ना तिकडं आम्हाला धावायचं नाही देवा. ती मुक्ती आम्ही आमच्या घरची दाशी केली. अभंगाच्या शेवट Amen.
आता जास्त गायक असलं ना वक्त्याला माघार घ्यावी लागते. नाहीच कोणाचा नंबर आला तर मग बघतो सप्त्यात कोण तारीख देतोय तुला. गोड असं कार्य बाबांचं. छोट्याशा आशियान्यामधून उदात्त हेतून जीवनभर चंदनासारखा पसरवला अशी माणसं जोडण्याचं कार्य जे सेना महाराजांनी दाखवलं होतं, त्याच कार्याने तिन्हीची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही देवा त्या मार्गाने आम्हाला ने. छत्रपती शिवरायांच्या या पावनभूमीमध्ये पवित्र असं बाबांनी सत्यमार्गानं कार्य केलं. मी माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी, उत्तम अशा गतीला बाबांना पाठवावं देवा. अखंड निर्व्यसनी निष्कलंक ठेव आणि या माता आणि मातृभूमी या तीन गोष्टींची काळजी घेण्याची वृत्ती सदैव देवा आमच्या अंतकरणात यावी, एवढीच भगवंताकडे विनवणी, हीच प्रार्थना आहे. गोड गुणीजन गायक ऐसे संतजन ऐसे हरीचे दास. तुम्ही संत मांदियाळी सर्वांनी खूप गोड असं ऐकून घेतलं. सर्वांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत घालतो. या ठिकाणी तुषार मोरे ऑफिशियल चॅनलवर हे कीर्तन दाखवलं. आदरणीय सन्माननीय तुषार महाराजांचा चॅनलवर कीर्तन पाहत चला. तुषार मोरे ऑफिशियल चॅनलवरती सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवटाने जाता जाता एक लेकराचा निरोप घेऊन जा. पावन आणि पवित्र या भूमीमध्ये सिद्धटेक या सिद्धिविनायकाच्या पवित्र मंदिराच्या सानिध्यामध्ये या 3-4 जिल्ह्यांच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा, म्हणजे अख्ख्या विश्वाचा बाप म्हणून जगद्गुरु ज्यांच्याकडे पदवी, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा नामयज्ञ सोहळा येत्या 23 मार्च ते 30 मार्च या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये आहे. साक्षात हेलिकॉप्टरने तुकोबरायांच्या पादुका सिद्धटेक या ठिकाणी येणार आहेत आणि रोज 50,000 माणसांचं नियोजन आणि शेवटच्या दिवशी 1,25,000 लोकांचं नियोजन आहे. पुरणपोळीचं जेवण आणि दररोज भाकरी भाजीचं जेवण आहे. तर ज्याला यथा सांग जशी सेवा घडल तशी लिस्ट दिली गावानुसार, आपापल्या गावाचा नंबर कधी येईल तसं फुल ना फुलाची पाकळी या धर्मकार्यासाठी, या भगवत कार्यासाठी, तुकोबरायाच्या गजरासाठी सर्वांनी करा. तुकोबरायांनी दाखवून दिलेली आचारसंहिता की जिच्या जीवावर छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य चालवलं, त्या स्वराज्याची निष्ठा अखंड आपल्या अंतकरणात यावी, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना.